हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर बरेच दिवस झाले मला ह्या गॅलरी क्लीन करायच्या होत्या आणि तसं तर दर महिन्याला किंवा 15-1 दिवसातून त्या होत असतात क्लीन. वरच्यावर मी त्यांना पुसून घेते ओल्या कापडने वगैरे. पण आता भरपूर दिवस झाले होते त्यांना म्हणजे साफ करणंच झालेलं नव्हतं आणि धूळ एवढी जास्त येते घरात, तर खूप जास्त म्हणजे घरात एवढी येते तर बाहेर किती येत असेल. जे की मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असते की खूप धूळ येते घरात म्हणून. तर खूप जास्त गॅलरी खराब झाल्या होत्या आणि स्पेशली आज मला हे जे काही दिवाळीच्या वेळेस आम्ही दिवे वगैरे ठेवलेले होते, तर त्यांचं जे काही काढं झालेलं होतं तर ते काढायचं होतं. तर त्या ब्रशने मी खूपदा घासून बघितलं पण निघत नव्हतं. आणि जो काही आपला तारची घासणी वगैरे असते त्यानं जर घासलं असतं तर तो कलर जो नंतर दिलेला आहे तर तो निघून गेला असता. म्हणून जेवढं निघालं तेवढं मी काढण्याचा प्रयत्न केला आणि धुवून टाकलं. 1-2 वेळेस असं करून जर निघालं तर ठीक, नाही तर त्याच्यावरनं व्हाईट कलर मी मागून घेईल थोडासा आणि तो लावून देईल, असं करावं लागेल. त्यानंतर मोठी गॅलरी तर झाली होती क्लीन, म्हणजे एवढं काही मी शूट नाही घेतलं. ओल्या कापडाने पुसून घेतलं होतं कारण डायरेक्टली नळी लावूनसुद्धा मी धुवून घेते त्यांना. पण आज मी मेसेज करायला विसरली होती आमचा जो काही सोसायटीचा ग्रुप आहे त्यावर की मी गॅलऱ्या धुणार आहे असं. मग कोणी घरी असतं नसतं, कपडे वगैरे असतात खाली, म्हणून मी फक्त पुसून घेतलं ओल्या कापडाने 2-3दा करून. आणि त्यानंतर मग ही इकडची गॅलरीला पुसून घेतलं. आणि हा जो बॉक्स आहे फिल्टरचा, तर यात गणपतीचं आणि दिवाळीचं जे काही डेकोरेशनचं सामान असतं, दिवे वगैरे आणि इतर काही डेकोरेशनच्या गोष्टी, लायटिंग, असं काही कंदील वगैरे, तर ते सगळं भरलेलं असतं. आणि त्यावरही खूप जास्त धूळ बसलेली होती, तर तो बॉक्सही मी आता वरनं पुसून घेतला. आणि हे एक माझ्याकडे मोठं लाकडी पार्ट आहे, तर ते मला फारसं लागत नाही जेव्हा काही पूजा घालायची असते घरात, सत्यनारायण वगैरे, तर चौरंगाच्या बाजूला ते लागतं मला, तर तेवढ्यासाठी मी त्याला काढते. आणि प्रदोषला किंवा इतर उपवास असतात तेव्हा ज्यावर मी पाट मांडते, तर त्यासाठी माझ्याकडे लहान लहान 2-3 असे छोटे पाट असल्यामुळे हा फारसं लागत नाही, तर मी याला वरच ठेवलेलं आहे. त्यानंतर ही जी आडवी ग्रिल मी टाकून घेतलेली आहे, तर त्यावर माझे नेहमीचे कपडे असतात, वाळत घालते मी, त्यामुळे ती मध्ये तर एवढी फारशी खराब झालेली नसते कारण रोजच्या रोज कपडे असतात त्यामुळे. पण आजूबाजूला खूप सारी धूळ जमा झालेली होती, तर ते पुसून काढलं. आणि ह्या गॅलरीत म्हणजे 1-2दा पुढची गॅलरी धुवून झाली होती, हॉलची जी आहे ती अटॅच. पण ही धुणं मात्र होत नव्हतं कारण इथे ना चिमण्यांनी घरटं बनवलं होतं, जे की मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर भरपूर दिवस झाले होते आणि मी घाबरून त्यांना हात लावत नव्हते की आपल्याला दचकून ते उडून जातील किंवा त्यांची अंडी वगैरे असतील आतमध्ये म्हणून. पण आता बघायला गेली तर मेलेली पिल्लं होती त्या छोटी छोटी, तर मी ते काढून सगळं खाली टाकून दिलेलं आहे. आणि घंटागाडी येईल तेव्हा त्यात तेलमध्ये टाकून खूप वाईट वाटलं मला बघून. आणि मी एवढ्या दिवसांपासून मला असं वाटत होतं की त्यात त्यांची पिल्लं वगैरे येतील जन्माला, हे ते, पण त्यानंतर आल्याच नाही. ज्या का सोडून गेलं ते गवत तसंच, तर त्यानंतर ते आल्याच नाही. मग आता झालं म्हटलं 1 वर्ष होत आलं होतं, म्हणजे 1 वर्ष नाही पण 7-8 महिने तरी होत आले होते. आणि त्यामुळे माझी पाटीसुद्धा तिथेच अडकलेली होती. मी घाबरून ते उचलत नव्हती की ते घाबरतील म्हणून आपण जर उचलून घेतलं तर. आणि शेवटी तसंच झालं. मग आता ते दोघं पाट्या वगैरे सगळं धुवून काढलं आणि पुसून काढलं. आणि ते जे काही होतं चिमण्यांचं घरटं काढायचं, तर ते मी आता टाकून दिलेलं आहे. आणि एक लाकडी घरटं मी तिथे आता आणून ठेवलेलं आहे. आता म्हणजे बऱ्याच दिवसांपासून आणून ठेवलं आहे, पण ते त्यात बसतच नव्हत्या, तर आता बघूया ते परत यात येतात का ते. तर भरपूर अशी घाण घरात झालेली होती आणि गॅलऱ्या मला क्लीन करायच्या होत्या, तर दोघं गॅलऱ्या क्लीन करून झालेल्या आहेत. आणि आज असं होतं की मला स्वयंपाक नव्हता करायचा, म्हणून मी ते पटकन आवरून घेतलं. तर स्वयंपाक याच्यासाठी नव्हतं करायचं की आधीचा टिफिन गेला होता आणि आम्हाला दोघांना आज चतुर्थीचा उपवास होता. तर आणि साबुदाणे मी भिजत घालायला रात्री विसरले होते. तर थोडंफार काही घरातलं आपण भराडाचं असतं तळणीचं वगैरे, तर ते वेफर्स वगैरे तळून घेतले होते. तेही आम्हाला दोघांना तळण्यात फारच आवडत नाही आणि खरं म्हणजे भराड करावं असं सुद्धा वाटत नव्हतं, पण तरीसुद्धा चहासोबत मी ते घेतलं होतं सकाळी. आणि दोघं गॅलऱ्या क्लीन केल्या. त्यानंतर आज चतुर्थीसोबत गुरुवारसुद्धा आहे, तर आत्ता माझं मी सगळं आवरलं आहे. आता परत एकदा कॉफी घेते कारण चहा पूर्णपणे बंद केला होता, पण आज फराळ टाकायचं विसरले होते, तर थोडा थोडा चहा घेतला. आणि गावाला गेल्यानंतर, गावाला जाऊन आल्यानंतर जे काही कपडे राहिलेले होते, तर भरपूर असे कपडे होते, तर तेही मला धुवायचे होते. 2 दिवस झाले ते तसेच पडून होते. मग तसं तर 3-4 दिवसांचे कपडे जमा झाले होते. लहान कपडे जे काही असतात बारीक करते मी धुवून घेत होती, पण भरपूर असे कपडे जमा झाले होते कारण लिक्विड संपलं होतं कपड्यांचं. आणि 3दा गेली मी बाहेर, तर विसरायला झालं, म्हणजे विसरले.
आणि मग आज आता आहोने ते आणून दिलं, तर एक बॅच लावली आणि ती धुवून झालेली, वाळत घातलेले कपडे. आता परत पुन्हा जे काही मी बेडशीटचे कवर वगैरे चेंज केलेले, तर बेडशीट्स वगैरे चेंज केलेले, तर ते सगळं आता लावते परत एकदा. आणि मग काहीतरी करते थोडंसं खायला, काहीतरी म्हणजे कॉफी करते आता आणि स्वयंपाकाला लागते, कारण खूप जास्त लेट झालेलं आहे. आणि आज मी देवपूजा नव्हती केलेली, तर थोडंसं देवघराजवळ मला आवरायचं आहे, जे की आधी आणि आहो करतात, तर ते तसंच ठेवलेलं असतं त्यांनी सगळं, तर ते आवरायचं आहे मला. आणि देवांची भांडीसुद्धा काढायची आणि मंगल कलश पण भरायचे. तर बघूया आता काय काय होतं ते, कारण आता 4 वाजलेले आहेत. जेवढं होईल तेवढं करते, किंवा मग मंगल कलश उद्या भरेल, कारण उद्या शुक्रवार आहे, तर शुक्रवारी देखील आपण भरू शकतो. तर एवढे सगळे कपडे धुवून झाल्यानंतर माझं ह्या बास्केटकडे लक्ष गेलं, तर यात सगळे गावाला जाऊन आल्यानंतरचे जे काही नवे कपडे असतात, तर ते कपडे होते. तर त्यांना असंही मी इतर कपड्यांमध्ये मिक्स करत नाही, सेपरेट धुते. तर त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं, तर ते आता तेवढे मी लावून घेते. आधीचे आणि आहोंचे नवीन कपडे होते, आणि मला वाटतं त्यात टॉवेलसुद्धा होते, जे की आम्ही सोबत नेले होते ते. तर ते आता मी एकदा लावून घेते परत मशीनला. आणि बाकीची झाडं तर मी वर ठेवलेली सगळी, जी काही शोची आणि फुलांची होती ती. पण ह्या गॅलरीमध्ये जे काही माझी म्हणजे देवांची रोपं, म्हणजे बेलाचं झाड आहे, आणि शमीचं झाड, तुळशीचं वृंदावन आणि हळदीचं झाड, असे 2-4 जे काही झाडं आहेत, तर ते खालीच ठेवलेले असतात. तर त्यांच्यावरही मला वाटतं खूप असं व्हाईट झालेलं होतं, आणि धूळसुद्धा खूप होती. तर मी आज झाडंसुद्धा धुवून काढली आहे. आणि सोबतच तुम्हाला मागे दिसत असेल, तर ते पर्पल कलरची ती मी योगा मॅट धुवून टाकलेली, कारण भरपूर दिवस झाले तिचा काही वापरच होत नाही, आणि गॅलरीत ठेवलेली असल्यामुळे खूप माती त्यावर जमा झालेली होती, सगळी धूळ भरलेली होती. तर बघूया म्हटलं आता करूया एखाद्या दिवशी मुहूर्त काढून सुरुवात आता परत. तर मी त्याला धुवून काढलेलं आहे आता, आणि तिकडेच वाड्यात ठेवलेली होती खाली. त्यानंतर संध्याकाळ खूप झाली होती, सकाळपासून तर मला आज जमलंच नव्हतं हे सगळं आवरायला, कारण आंघोळ खूप जास्त लेट झाली होती. त्यानंतर आता मग संध्याकाळी हे उंबरठ्याला हळदी लेपण करून घेते. त्याआधी माठातलं पाणी घालून बाहेरची बाजूसुद्धा सकाळी पुसलेली नव्हती, फक्त झाडू मारून झालेला होता, आणि आंघोळ झाल्यावर करूया म्हणून. पण आंघोळीलाच खूप लेट झालं, आणि त्यानंतर मग बाकीची कामं होतं घरातली, तर मी तेच करायला लागले, आणि मी विसरली पूर्णपणे. तर आता मी हळदी लेपण करून घेते उंबरठ्याला. आणि सोबतच जे काही मंगल कलशमधलं पाणी मला बदलवायचं होतं, तर आता तर खूप लेट झालेलं आहे, मला लागले स्वयंपाकाला लागायला लागेल, कारण भरपूर दिवस झाले गणपतीच्या मंदिरात. प्रत्येक चतुर्थीला होतं की जाईल, असं 2-3दा झालं, पण जाणं मात्र होत नव्हतं. तर आज जायचं आहे म्हणून स्वयंपाक मला पटकन आवरायला लागणार आहे आता. कितीतरी दिवस झाले ही जी वेल आहे, तर मी ही किचनवर तिथे लावलेली होती, आणि तिथला जो हुक आहे तर तो निघाला, तर तेव्हापासून तो परत लागतच नाही आहे, आणि त्यामुळे ते तिथेच लावलं गेलेलं आहे फ्रीजच्या तिथेही छान वाटतं आहे ते. आणि हे अप्पेंसाठीचं पीठ, जे की मी काल रात्री डाळ वगैरे भिजत घातली होती, आणि आत्ता वाटून घेतलं आहे. काल रात्री मी जी डाळ मिक्स डाळी आणि तांदूळ भिजत घातले होते, तर ते मी आत्ता वाटून घेतले, कारण खूप लेट झालं, मला माहिती आहे, कारण सकाळी मला जमलंच नाही, मी दुसऱ्याच कामांमध्ये लागली, आणि हे बाजूला होतं झाकलेलं ठेवलेलं, तर लक्षच नाही गेलं त्याच्याकडे, त्यामुळे ते आत्ताच फिरवलं आहे मिक्सरमधून. आणि थोडीफार भांडी आहेत आता पडलेली, तर ती आवरते. आणि कॉफी करायचं होतं मला, पण आहोंचा फोन आला आहे की काहीतरी ज्यूस आणतो कसला तरी, म्हणून ते कॅन्सल केलं, नंतर मी दूधवर काढून ठेवलं होतं. आता ते येत आहे तोपर्यंत. आणि आज मोदक पण बनवायचे, आणि आज आवर्जून म्हणजे मंदिरात जायचंच आहे गणपतीच्या, कारण लास्ट टाईम पण मी जाणार होती, आणि जाईल म्हणून संध्याकाळ झाली, रात्र झाली, आहोंना खूप लेट झालं. ते म्हणाले होते की मी घरी आल्यावर घेऊन जातो, पण जाणं मात्र झालेलं नव्हतं. तर यावेळेस मी पूर्ण प्रयत्न करेल जायचा, आणि त्यासाठी स्वयंपाक आता लवकर करून घेते. मोदक बनवायचे, आणि कुकर लावते, तर वरण वगैरे, भात, एखादी भाजी असं काहीतरी करते, चपात्या. तर तर इथे मी आता संध्याकाळच्या जेवणात वरण भात आणि वांग्यांची भाजी बनवली होती, जी की आमच्याकडे बनवलं जाते घोटून त्या पद्धतीने. पण झालं असं की म्हणजे जेव्हा आम्ही ठरवतो की आता साखर पूर्णपणे बंद करायची, लागलं दुसऱ्या दिवशी एखादा उपवास येतो आणि काहीतरी गोडाचं खाल्लं जातं, आणि किंवा मग म्हणतो की आता तेल अजिबात भाज्यांमध्ये एक्स्ट्राचं तेल घातलं जाणार नाही, आणि सुक्या भाज्या असो की कुठलीही भाजी असो, आपण तेलाचा वापर कमी करेल मी आता. तर तसंच 1-2 दिवसापासून आमचं चाललं होतं, आणि तरीसुद्धा आज चुकून वांग्यांच्या भाजीमध्ये तेल जरा जास्तच झालं होतं, खूप जास्त झालं होतं. तर इथे आता आधी मोदक बनवून घेते मी, आणि मी 11च मोदक आज बनवलं होते, कारण मंदिरात जर जाणं झालं तर तिकडचे तिकडे काहीतरी घेऊयात बाहेरून म्हणून, कारण
जेवणं आधी करायची होती आम्हाला आणि मंदिरात नंतर जायचं होतं. मग ते मोदक आम्ही खाल्ले असते, उष्ट झाले असते, त्यामुळे म्हटलं तिकडच्या तिकडे काहीतरी घेऊयात म्हणून मी 11च मोदक बनवले होते. आणि तसे आम्हाला खूप आवडतात मोदक. आम्ही त्या चतुर्थीची वाटच बघत असतो. तर आणि असेच बनवते मी ही सारण भरून. उकडीचे वगैरे फारसे आवडत नाही आम्हाला, तिघांनाच नाही आवडत फारसे. आणि आधी जी कढई ठेवली होती मी, तर ती स्पेशल मी असं तळण वगैरे करते, त्यात ती काडी झालेली म्हणून. पण त्यात आधीचं तेल होतं, सकाळचं वेफर्स वगैरे तळले होते, मग ते उष्ट होतं म्हणून मी नवीन तेल घेतला. ते दुसऱ्याकडे मोदक बनून झाले, बाप्पांना नैवेद्य दाखवून झालेला आहे. आणि फक्त म्हणजे चपाती बनवून झालेले आहेत आणि भात लावायचा बाकी आहे. आणि वरणाला मी आता तडका देते वरण. तर इथे भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता. आणि आज मी हे मुगाच्या डाळीचं वरण बनवले. म्हणजे जास्त मुगाची डाळ होती आणि थोडी मसूरची डाळ होती त्यात. आणि तुरीची डाळ एकदमच कमी होती, म्हणजे खास करून तर मुगाच्या डाळीचं वरण आपण म्हणू शकतो. मिक्स डाळींचं बनवते तेव्हा सगळ्या डाळी मी म्हणजे सारख्या प्रमाणात घेते, पण आज मला मुगाच्या डाळीचंच बनवायचं होतं. पण तरीसुद्धा थोड्या डाळी मी त्यात ॲड केल्या होत्या. आणि डाळ शिजत घालत होती तेव्हाच मी त्यात एक टोमॅटो आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या होत्या आणि हळदसुद्धा घालून दिलेली होती. आणि आत्ता फक्त तडका दिलेला आहे वरण. तर तडक्यामध्ये आपल्या बेसिक गोष्टी जिरे, मोहरी, लसूण, हिंग आणि आखी सुकलेली लाल मिरची आणि साधी आपली मिरची पावडर, कढीपत्ता असं घातलं होतं. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक इथे माझा झालेला आहे. तुम्ही बघू शकता एवढं तेल जास्त झालं होतं आजच्या दिवशी. आणि ठीक आहे, पण असं छान लागत होती भाजी. आणि याच्यापुढे मी आता लक्ष ठेवेल, म्हणजे काळजी घेईल की कमीत कमी तेल वापरण्याचं. कमीच वापरते मी. कधीतरी एखाद्या दिवशी काही चमचमीत खायचं मन असेल तर मसाल्याची भाजी वगैरे, मिसळ वगैरे काही बनवते, त्या दिवशी थोडं जास्तीचं तेल असतं. पण आता इथून पुढे तर मी खूप तेलाचं प्रमाणसुद्धा कमी करणार आहे. साखर तर आम्ही ऑलरेडी आता बंद केलेलीच आहे. म्हणजे बंद नाही केलेली, काही एखाद्या दुसऱ्या गोड गोष्टींमधून ते जातेच आहे पोटात, पण चहा बंद केलेला आहे आम्ही. आणि असं आहे, मी गुळाचा चहा घेत होतो याआधीसुद्धा. त्यानंतर दिवे लावण्याची वेळ झाली होती संध्याकाळची. तर संध्याकाळची देवपूजा मी आवरून घेतली. आणि चतुर्थीच्या दिवशी मी प्रत्येक वेळेलाच नाही, बऱ्याचदा म्हणजे कधी कधी विसरूनही जाते मी, पण जेव्हा मला लक्षात असतं तेव्हा मी प्रयत्न करते की सकाळीच मी गणपतीला अभिषेक केलेला असतो. देवपूजा करताना थोडंसं पंचामृत बनवून ठेवते आणि गणपतीला अभिषेक घालून मग त्याच्यानंतर आंघोळ घालून आपण नित्यपूजा जसं करतो तसं करते. तर हे मी करत असते चतुर्थीला आठवण करून. कधी कधी विसरते बऱ्याचदा. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि जेवण आवरून झाल्यावर मग आमच्या घराजवळच, आम्ही जिथे राहतो तिथे जवळच एक श्रीरामांचं मंदिर आहे. तर तिकडे मला बऱ्याच दिवसांचं चाललं होतं की तुम्हाला तिथली मूर्ती दाखवावी म्हणून, कारण खूप युनिक आणि खूप छान अशी ती मूर्ती मला तिथली वाटते. आता तुम्हाला मी पुढे दाखवतेच. मला असं वाटतं की श्रीरामांच्या बाजूला सीता नसता त्यांच्या मांडीवर बसलेली सीता असं तिथे भासतं. आता काय माहिती, मी खूप निरीक्षण करून बघितलं, पण मला तसंच वाटतं. तुम्ही बघून सांगा मला कमेंटमध्ये की ते काय नेमकं असं. पण खूप सुंदर अशी काळ्या दगडातली रामसीतेची मूर्ती आहे इथे, तुम्ही बघू शकता. आणि तिथे आरतीची वेळ झाली होती म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो, इथे आरती केली. आणि इथे आरती करून झाल्यानंतर मग आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो होतो. आणि हे मंदिर म्हणजे आम्ही पायी जाऊ शकतो, एवढं जवळ आहे आमच्या घरापासून. तर तिथे आरती झाल्यावर मग आम्ही इथे हे गणपतीच्या मंदिरात आलो होतो. इथे आरती वगैरे झालेली होती, पण निवांत असं दर्शन घेतलं, कारण घरातलं तर सगळं आवरून झालेलं होतं, काही टेन्शन नव्हतं, पटकन घरी जायचं. व्हिडिओ तेवढा मला एडिट करायचा होता, पण मग घरी गेल्यावर सुद्धा तो झाला नव्हता, कारण पाहुणे आले होते, आमचे एक फ्रेंड आले होते. तर ते गप्पा वगैरे मारण्यात त्यात भरपूर वेळ गेला आणि ते तसंच राहिलं होतं मग. तर इथे छान असं दर्शन झालं. आणि चतुर्थी असल्यामुळे थोडीफार गर्दी होती, पण छान असं आमचं दर्शन झालं होतं, कारण खूप अशी गर्दी नव्हती, थोडीफार होती, एक दोन जण असं येत होतं. तर आजच्या दिवसाचा शेवट आमचा हा छान असं बाप्पांच्या दर्शनाने झाला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी तर आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. बाय.